हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। या भागात आपण हे सुंदरसं तोरण करणार आहे। पहा, आपल्या दिवाळी दसरा जवळ आलेला आहे आणि असं फंक्शनल वाटेल असं मोठं छान सुंदर असं तोरण हवं होतं आपल्याला। ते तोरण आपण ह्या भागात करणार आहे। मोठी मोठी 9 फुलं केली आहेत आणि ती वर तोरण पट्टीला जोडली आहेत। आता या तोरणात इथे खाली जिथे मी घंट्या लावलेल्या आहेत तर त्या यासाठी लावल्या की वाईन चाइम जसं असतं की वारा आलं की छान आवाज करतात, तर या घंट्या सुद्धा शोभेच्या नाही आहे, तर आवाज सुद्धा असा छान आवाज सुद्धा करतात। त्यामुळे आपल्याला वाईन चाइम सारखाही उपयोग करता येईल या तोरणाचा। शिवाय ख्रिसमसही जवळ येतोय आणि ख्रिसमस साजरा करणारे जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा त्या ख्रिसमसमध्ये घंटीचं खूप महत्व असतं, बेलचं। त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून आवर्जून आपण हे बेल लावलेलं आहे तिथे। आता तुम्हाला बेल नको असेल तर तुम्ही इथे छान एखादा उभा गोंडा करून लावू शकता किंवा छोटे छोटे गोंडे येतात ते सुद्धा आपण इथे लावू शकतो। कॉर्नरला तुम्ही गोंडे करून लावू शकता दोन्ही। असं हवं तसं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला सजवू शकता। पण अतिशय सुंदर असं हे तोरण दिसणार आहे। आणि हे तोरण जे केशरी, पांढरा आणि हिरवा हे 3 रंग वापरलेत आपण आणि अत्यंत सुंदर असं हे तोरण फक्त 125 किंवा 120 ग्रॅम लोकरीत झालंय। तिन्ही रंग मिळून 120 ग्रॅम लागलेले आहेत आणि मोती आपल्याला लागले आहेत 20 ग्रॅम आणि बेल ज्या आहेत या वाजणाऱ्या तर याचं वजन आहे 30 ग्रॅम। तर या 9 बेल आणि आपल्याला साधारण 200 हे मोती लागतात आहे। तर हे मोती आपले 6 mm आहे। तर असे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता। असे नाही केलं डेकोरेट आणि काही वेगळं केलं, इथे गोंडे जरी लावले प्रत्येक 2 फुलांच्या मध्ये तरी खूप सुंदर दिसेल। पण मला ख्रिसमस आणि दिवाळी असं मिक्स करायचं होतं म्हणून मी इथे हे केलं। तुम्ही हवं त्या पद्धतीने सजवू शकता। या तोरणाची पूर्ण लांबी पाहाल तुम्ही तर ती 41 इंच आहे पूर्ण लांबी, म्हणजे आपली या टोकापासून तर त्या टोकापर्यंत। आणि उंची जर बघाल तर ती वरपासून तर या बेलपर्यंत तर ती 10.5 इंच आहे। तर असं सुंदर मोठं आणि खूप घसघशीत सुंदर असं दिसणारं तोरण खूप आवडेल तुम्हाला करायला। आवडलं असेल तर आधीच मित्रांनो लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आपण पॅटर्न बघू की हे आपलं सुंदरसं तोरण कसं करायचंय। या तोरणासाठी हे 3 रंग घेतले आहेत आपण, केशरी, हिरवा आणि पांढरा, आणि 3.5 mm ची आपली सुई घेतली आहे। आता तोरणाचे खालची फुलं कशी करायची हे आपण आधी बघणार आहे आणि त्यासाठी सुरुवात करणार आहे केशरी रंगाने। तर केशरी रंगाने 10 चेन करून घ्या आणि 10 चेनची एक रिंग बनवा। तर आपण एक स्लिप नॉट करून घेतली आधी आणि आता 10 चेन करायच्या आहेत आपल्याला आणि त्याची रिंग करायची आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन झाल्यावर पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच करून आपण त्याची रिंग करून घेऊ। आता या रिंग मध्ये पहिल्यांदा आपण 6 चेन करू, 1 2 3 4 5 आणि 6 चेन झाल्यावर एक ट्रिबल म्हणजे 2 वेढ्यांचा खांब, 2 वेढे घेतले दोऱ्याच्या सुईवर, रिंग मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाके आहेत 5 सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून काढलं आणि पुन्हा एकदा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यात, म्हणजे हा झाला एक ट्रिबल, 2 वेढ्यांचा खांब। मग 2 चेन आणि पुन्हा एक ट्रिबल, दोऱ्यात 2दा वेढे घेतले, रिंग मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाके सुईवर, 4चे 3, 3चे 2, 2चा 1, हा झाला दुसरा ट्रिबल। पहिला ट्रिबल 4 चेनचा आणि हे 2 असे 3 ट्रिबल झाले। तर असे 12 ट्रिबल होईपर्यंत करा, 2 चेन 1 ट्रिबल असं 12 ट्रिबल होईपर्यंत। बघा आपले 12 ट्रिबल करून झालेत, मोजू आपण, 3 आणि 3 6 9 3 12 आणि मध्ये 2 चेनची गॅप आहे। आता शेवटचे 2 चेन केले आपण आणि पहिला ट्रिबल म्हणजे 4 चेनचा होता तर 1 2 3 4, तर 4थ्या चेन मध्ये स्लिप स्टिचने आपण याला जोडतोय। म्हणून आपण 6 चेन केल्या होत्या सुरुवातीला की 4 चेन ट्रिबलच्या आणि 2 चेन आडव्या घेतो म्हणून।
तर हा आपला दुसरा राऊंड, पहिला राऊंड पूर्ण झाला. कारण पहिला दुसरा त्याच्या आधी आपण रिंगच केली फक्त, राऊंड असा नव्हताच. तर हे 12 ट्रिबल केले. आता 2 चेन गॅप मध्ये स्लिप स्टिचनी सुई घेतली पहिले. आता इथे 4 चेन करा आणि 6 पदरी पफ करायचा. 6 पदरी पफ कसा, दोऱ्याचा वेढा घेतला, या 2 चेन गॅप मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन मोठा टाका केला लांब, 2 टाके झाले हे. परत तसंच दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, मोठे 2 टाके, 4 झाले. आता एक आधीचा, असे 5 झाले. असं 6 वेळा करायचंय. 2दा होतं, 3 4 5 आणि 6. 6 वेळा आपण दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला आणि मोठा टाका काढला या 4 चेनच्या लांबी एवढा. आता दोऱ्याचा वेढा घ्या. हे एकूण टाके किती आहे सांगितले, 12 आणि एक आधीचा, असे 13 टाके होते. दोऱ्याचा वेढा घेतला आणि त्यापैकी 12 टाक्यातून काढला. हा पहिला टाका तसाच ठेवला. आता दोऱ्याचा वेढा घेतला, या 2 टाक्यातून काढला. म्हणजे हा पफ आपला पूर्ण झाला. आता आपण 5 चेन करणार आहे. घट्ट करा साधारण 1 2 3 4 5 आणि परत पुढच्या 2 चेन गॅप मध्ये असा 6 पदरी पफ करायचा आहे. म्हणजे 6 वेळा दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि एवढाच लांब साधारण या पफ इतका असे 2 टाके काढले. असं 6 वेळा करायचं. एकदा झालं, 2दा, 3 4 5 आणि 6. 6 वेळा केल्यामुळे हे 12 टाके आहेत आणि एक आधीचा, असे 13 टाके आहेत सुईवर. दोऱ्याचा वेढा घेऊन 12 टाक्यातून काढलं, एक राहिलाय सुईवर, त्यामुळे दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या 2 टाक्यातून काढलं. आता पुन्हा 5 चेन करा. 1 2 3 4 5 आणि परत असाच एक पफ पुढच्या 2 चेन गॅप मध्ये 6 पदरी. 1 2 3 4 5 आणि 6. सगळ्याची लांबी साधारण सारखी असली पाहिजे. हे पाशी करून घेतले हे ताट. 13 टाके एकूण. दोऱ्याचा वेढा घेऊन 12 टाक्यातून काढलं, 2 टाके सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या 2 टाक्यातून. तर असा पफ आपण प्रत्येक गॅप मध्ये करणार आहे. म्हणजे 12 पफ येतील असे. तर हा राऊंड पूर्ण करून घ्या. 2 चेन 1 पफ, 2 चेन 1 पफ, सॉरी 2 चेन 1 पफ नाही, 5 चेन 1 पफ. यामध्ये 5 चेन केल्या. 2 चेन याच्या आधीच्या राऊंडला होत्या. 2 चेन 1 ट्रिबल. आता 1 पफ 5 चेन, दुसरा पफ 5 चेन, असा पूर्ण राऊंड करायचा आहे. बघा आपला हा राऊंड पूर्ण झालाय छान. आणि आपल्याला आता पूर्ण हे 12 पफ मिळालेले आहेत आणि मध्ये 5-5 चेनच्या 12 गॅप. तर हे शेवटच्या 5 चेन केल्या मी. आणि पहिला जो पफ होता त्याच्या वरचं जे टाका आहे वरचा, तिथे आपण याला स्लिप स्टिचनी जोडून देऊ. आणि आपण हा दोरा कापून घेऊ आता. म्हणजे केशरी रंगाचं काम झालं आपलं. टॅपेस्ट्री निडलनी हा दोरा हाईड करून घ्या. आता हा राऊंड पूर्ण झाला आपला दुसरा. त्यानंतरचा राऊंड आपण आता हिरव्यानी करणार आहे. तर हा हिरव्या रंगाने मी परत स्लिप नॉट करून घेते आणि 5 चेनच्या एका गॅप मध्ये आपण त्याला हा रंग जोडून घेऊ. स्लिप नॉट केली आणि 5 चेन गॅप मध्ये आपण याला जोडतोय. सहसा जिथे आपण 4 चेननी सुरुवात केली असते ना, त्यानंतरचीच हिरव्या टाक्यांनी सुरुवात करायची नंतरच्या गॅपमध्ये. म्हणजे आपण त्याचा शेवट करताना हे पक्क जवळजवळ गाठ केली की हा आकार आणखीन छान दिसतो. तर आता पहिले 1 चेन करून याला फिक्स केला आपण दोऱ्याला. नंतर 1 सिंगल क्रोशे करा. मग हाफ डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3चा 1 केला. मग 3 डबल क्रोशे म्हणजे 3 खांब. दोऱ्याचा वेढा घेऊन आत टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. सगळं आपण हे 5 चेन गॅप मध्ये करत आहे. 3चे 2, 2चा 1. हा झाला पहिला डबल क्रोशे. दुसरा आणि हा तिसरा. 1 सिंगल क्रोशे केला, 1 हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे केले. आता पुन्हा हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर आणि एकदम 3चा 1 केला. आणि शेवटी पुन्हा 1 मुका खांब सिंगल क्रोशे. तर असं आपण एका गॅप मध्ये केलं. आता सेम असंच प्रत्येक गॅप मध्ये करायचं. मग आता पुढच्या गॅप मध्ये पुन्हा सिंगल क्रोशे केला, 1 हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, नंतर पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे
आणि शेवटचा एक सिंगल क्रोशे. प्रत्येक गॅपमध्ये काय करत आहे आपण, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, पुन्हा एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे. मग पुढच्या गॅपमध्ये असं आपण 12 गॅपमध्ये करून घेऊ. परत आता पुढच्या गॅपमध्ये जाता आता मी हिरवा दोराही हाईड करते आहे. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, एक 2 आणि 3, एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटचा एक सिंगल क्रोशे. आता हा हिरवा दोरा भरपूर हाईट झालाय, तो आपण कापून घेऊ आणि उरलेल्या 9 5 चेन गॅपमध्ये असंच करू. बघा माझं हे पूर्ण झालंय. सगळ्या 12 5 चेन गॅपमध्ये आपण असं करून घेतलेलं आहे. आणि हे फुल तयार झाल्यावर तुम्ही जर याची रुंदी बघाल तर ती आहे 4.5 इंच. आता असं तुम्हाला जितकं लांब तोरण हवं असेल, म्हणजे 36 इंच किंवा 40 इंच, तर तेवढ्या हे फुलं करा, जितकी त्याची लांबी होईल आवश्यक असेल तेवढी. तर अशी साधारण आपण जोडणार आहे 2-2 पाकळ्या त्याला. तर अशी लांबी जेवढी हवी असेल तुमच्या पूर्ण तोरणाची तेवढी लांबी होईल इतका आपण इतकी फुलं करून घ्या. नंतर आता आपण पट्टी कशी करायची हे बघू. तोरण पट्टीची सुरुवात आपण या रंगाने करणार आहे. परत आपण काय करू की 12 चेन करून घेऊ. तर सोपी आहे अगदी तोरणपट्टी, सिंपल अशीच करतोय आपण. 12 चेन करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. या 12 चेन केल्यावर आता 7व्या चेन मध्ये एक शेल करायचा आहे. तर शेल म्हणजे पाहता 1 2 3 4 5 6 आणि 7 या 7व्या चेन मध्ये शेल करायचा. म्हणजे 3 डबल क्रोशे, पहिला डबल क्रोशे, हा दुसरा आणि हा तिसरा, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 1 2 आणि त्याच टाक्यात पुन्हा 3 डबल क्रोशे. याला आपण शेल म्हणतो. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, म्हणजे या विणणीत आपण त्याला शेल म्हणू. तर असं शेल केला आपण 7व्या टाक्यात. बघा आता पुढचे 3 टाके सोडायचे, 1 2 3 आणि शेवटच्या टाक्यात एक खांब करायचा म्हणजे डबल क्रोशे. तर या शेवटच्या टाक्यात एक डबल क्रोशे केला म्हणजे हे असं आपलं डिझाईन तयार झालं. आता परत 3 चेन करा, पलटवायचं आणि या शेलवर शेल करायची. म्हणजे शेलचे जे 2 चेनची गॅप आहे, या 2 चेनच्या गॅप मध्ये पुन्हा 3 खांब, 1 2 3, 3 डबल क्रोशे, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे केले परत. आणि हा जो टोक आहे मागच्या 3 डबल क्रोशे हे झाल्यानंतरचा टाका, इथे पुन्हा एक खांब करायचा म्हणजे डबल क्रोशे. शेल नंतरचा जो पहिला टाका आहे तिथे आपण परत एक डबल क्रोशे केला. तर असं आपलं हे डिझाईन तयार होईल. परत 3 चेन हे रिपीट करायचं. आता दुसरं काहीच नाहीये. 3 चेन, शेलवर शेल म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे झाले, 2 चेन आणि 3 डबल क्रोशे. त्याच गॅपमध्ये 2 चेनच्या गॅपमध्ये सगळं करतोय आपण. शेलवर शेल म्हणजे 2 आणि हा तिसरा डबल क्रोशे. आणि मग हे झालं की डबल क्रोशे याच्या आधीचा शेल झाल्यावरचा जो टाका आहे हा, तर या टाक्यामध्ये पुढच्या एक डबल क्रोशे करायचं खांब. म्हणजे हे डिझाईन असं छान दिसेल. दिसतंय. आता पुन्हा 3 चेन हेच रिपीट करा आता. आणि हे किती रिपीट करायचं, जितकी तुम्हाला लांबी हवी असेल तोरणाची, 36 इंच किंवा 40 इंच. आता हा गोंधळ नाही आहे. दरवेळेस आपलं कसं असतं की माझं तोरण असतं नेमकं आपलं काहीतरी 35-36 इंच आणि तुम्हाला 40 इंच करायचं असतं.
तर ती गडबड आता होणार नाही. आता तुम्हालाच चॉईस आहे, तुम्हाला जेवढं लांब तोरण करायचं आहे तेवढी लांब ही पट्टी करा आणि ती फुलं त्याप्रमाणे लावा. कमी जास्त झाली फुलं तर आपण एखादं फुल वाढवू शकतो किंवा मध्ये गॅप ठेवून तिथे गोंडे वगैरे सुद्धा लावता येतील. तर तुमच्या चॉईस प्रमाणे आणि तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये आपण हे तोरण करू शकतो. तर 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे झाले. पुढच्या शेल नंतरचा हा जो टाका आहे इथे परत खांब करायचा आहे. आता हे डिझाईन कंटिन्यू करा. असं जितके तुम्हाला लांब हवं आहे तेवढं कंटिन्यू करा. ही आपली पट्टी पूर्ण झाली आहे पहा. 36 इंच केली आहे मी, कारण आणखीन 1 इंच 1.5 इंच वाढणार आहे ती. आपण अजून 2 राऊंड करणार आहे कारण यावर, तर त्यामुळे 36 इंच केली आहे मी आता. आणि हे माझे 62 शेल झालेले आहेत असे. आता याचा शेवट करताना जसं सुरुवातीला आपला असं चौकोन आहे बरोबर पहा, म्हणजे इकडे शेल आहे आणि असा इथे चौकोन झालेला आहे, तर असंच आपल्याला शेवटी सुद्धा हवं आहे. त्यामुळे शेवट करताना काय करायचं, आपण हा एक शेलवर शेल केला, नंतर एक खांब केलाय मी नेहमीसारखा. आता इथून 3 चेन करून आपण पलटवतो आणि मग आपल्याला पुढचं शेलवर शेल करायचा असतो. तर तसं न करता 6 चेन करायच्या, 3, 4, 5 आणि 6. मग सुरुवातीला जशा 6 चेन केल्या तर तुम्हाला आठवत असेल तसंच, आणि 6 चेन केल्यावर इथे शेलवर सिंगल क्रोशे करायचा आणि मग पुन्हा 6 चेन, 3, 4, 5 आणि 6, आणि या टोकावर स्लिप स्टिचनी जोडायचं. बघा, म्हणजे जसं त्या टोकाला होतं तसंच या टोकाला सुद्धा आपला सेम आकार आलेला आहे. आता आपण हा दोरा कापून घेऊ आणि पुढचा राऊंड हिरव्यानी करणार आहे. हिरव्यानी आपण स्लिप नॉट करून घेतली पहा या हिरव्या रंगानी. आणि आता ह्या एक टोक जे आहे इथलं शेवटचं किंवा पहिलं कुठलंही घ्या, आणि इथे आपण त्याला स्लिप नॉट ही जोडणार आहे. हिरवा रंग आपण इथे जोडून घेऊ. एक चेन करून घट्ट केले. आता पहिल्या इथे 3 चेन करायचे आहे, म्हणजे पहिला 3 चेन नाही, 3 डबल क्रोशे, त्यापैकी पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा केला. परत आणखीन 2 डबल क्रोशे याच गॅपमध्ये, 1 आणि 2, 3 डबल क्रोशे झाले. आता परत 3 डबल क्रोशे आपल्याला इथे जिथे आपण शेल केला होता ना त्यात एक सिंगल क्रोशे केलाय, तर त्या सिंगल क्रोशेवर आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. 1, 2 आणि 3. पहा, 3 डबल क्रोशे या पहिल्या गॅपमध्ये केले, 3 डबल क्रोशे सिंगल क्रोशेवर केले. आता परत 3 डबल क्रोशे या गॅपमध्ये करायचे. 1, 2 आणि 3. आणि 3 डबल क्रोशे झाल्यावर 2 चेन घ्या आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये, म्हणजे ही जी आपली 6 चेनची गॅप आहे यात 6 डबल क्रोशे आले आहेत आपले, फक्त मध्ये 2 चेन आल्या. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे असं केलंय आपण. म्हणजे हा छान आपला असा कॉर्नर तयार होतो. इथे सुद्धा आता जेव्हा शेवट येईल तेव्हा या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे करू आपण, 2 चेन, आणि मग पहिल्या स्लिप स्टिचनी इथे जोडणार आहे. आता काय करायचं तुम्हाला, फक्त प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे करायचे. 1, 2, 3. 3 डबल क्रोशे झाले या गॅपमध्ये. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे. 1, 2, 3. असे प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे करत जाणार आहे आपण कॉर्नर येईपर्यंत. 1, 2, 3. आता असं पूर्ण ही ओळ करून घ्या. प्रत्येक गॅपमध्ये 3-3 डबल क्रोशे. एका बाजूची पूर्ण आपल्या 3-3 डबल क्रोशे करून झालेले आहेत. पूर्ण ही पट्टी झाली एका बाजूनी. आता दुसरी ही कॉर्नर आलेला आहे, तर कॉर्नरला जसं तिकडे केलं होतं तसंच करायचं आहे परत. म्हणजे इथे 3 डबल क्रोशे करू आधी आपण पुढच्या गॅपमध्ये, म्हणजे शेवटची गॅप आहे ती. 3 डबल क्रोशे केल्यावर 2 चेन. जसं तुम्हाला आठवत असेल की इथेही आपण 2 चेन केल्या होत्या यामध्ये,
ह्या पाय या 2 चेन केल्या, तशाच इथेही 2 चेन केल्या कॉर्नर येण्यासाठी. मग पुन्हा त्याच गॅप मध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. म्हणजे शेवटच्या गॅप मध्ये आपण 6 डबल क्रोशे केले, कारण तिथे 6 चेन होत्या आणि त्याच्यामध्ये 2 चेन केल्या. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. पुढचे 3 डबल क्रोशे आता आपण या गॅपमध्ये किंवा या एका टाक्यात करणार आहेत. त्या बाजूला आपला सिंगल क्रोशे होता, तिथे केले आपण. इथे सिंगल क्रोशे नाही आहे, तर एकच टाका आहे ज्यात आपण शेल केला होता पहिला, तर त्यात आपण 3 डबल क्रोशे केले. आणि आता ही शेवटची गॅप आहे, इथे परत या बाजूसारखंच की 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. 3 डबल क्रोशे झाल्यावर 2 चेन, कॉर्नरला प्रत्येक वेळेस 2 चेन केलाय आपण. आणि मग परत 3 डबल क्रोशे या बाजूने, 1 2 आणि 3. आता याही बाजूनी तसंच करायचं आहे की 3 डबल क्रोशे प्रत्येक गॅप मध्ये. हा आपला असा कॉर्नर तयार झाला. हा केशरी दोरा मी हाईड करून घेईन, झालाच आहे तो हाईड, कापायचाच आहे आता फक्त. तर हा कॉर्नर तयार झाला. आता दुसऱ्याही बाजूनी असंच प्रत्येक गॅप मध्ये 3-3 डबल क्रोशे करा या टोकापर्यंत. आणि या टोकाला आलं की इकडचे 3 डबल क्रोशे झालेलेच आहे. आता फक्त असे 3 डबल क्रोशे करू आणि मग 2 चेन करू, जशा इथे केल्या आहेत. 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तसं शेवटी 3 डबल क्रोशे करा, 2 चेन आणि स्लिप स्टिचनी इथे जोडून द्या. तर एवढा राऊंड पूर्ण करा. हा हिरवा राऊंड पूर्ण झालाय पहा. केशरी एक पहिला आणि दुसरा हिरवा. आणि आता तिसरा राऊंड आपल्याला पांढऱ्यानी करायचा आहे. आणि सेम या हिरव्यासारखाच, म्हणजे प्रत्येक गॅप मध्ये 3-3 डबल क्रोशे. जसे या 3-3 डबल क्रोशेच्या मधली गॅप आहे, इथे 3-3 डबल क्रोशे. आणि कॉर्नरला 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. इथे 3 डबल क्रोशे, इथे 3 डबल क्रोशे. आणि या कॉर्नरला 2 चेनच्या पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तर असाच पांढरा राऊंड करायचा आहे, फक्त त्यात आपल्याला ही फुलं जोडायची आहेत. आता तर फुलं जोडण्यासाठी आपण एक अंदाज घेतला की साधारण किती अंतर पाहिजे. तर हे फुल जोडताना मध्ये आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 गॅपचं अंतर पाहिजे. म्हणजे इथे 3-3 पांढरे डबल क्रोशे करणार आपण. अशा 6 गॅप झाल्या की 7व्या गॅपच्या आधी आणि नंतर आपण ही फुलाची पाकळी जोडणार. 2 पाकळ्या जोडायच्या. तर जर असा हिशोब केला 7-7च्या, तर एकूण आपले 62 गॅप आहे यात 3-3 डबल क्रोशेच्या मधल्या कॉर्नर सोडून. तर आपल्याला 7च्या गॅपनी जर पाहिलं तर 7 या 56 आणि 1 जास्तीची लागेल, कारण सुरुवातीला एक मार्कर लावला मी, शेवटी पण 1 इथे लावला, म्हणजे 57 पाहिजे. आणि मग 5 हे उरतात आपले 3-3 खांबा या गॅप मधल्या. तर आपल्याला आता दुसरा पर्याय नाही, एका बाजूला 2 सोडावं लागतील आणि एका बाजूला 3 सोडावं लागतील. तर हे जवळ आहेत, इकडे 3 सोडू. आणि ही पहिली सुरुवात आहे, हे मोठं आहे जरा, तर इथे 2च सोडू आपण. हा कॉर्नर झाला, 2 सोडले आणि इथून फुल स्टार्ट करू. फुल जोडू पहिले. आता परत दुसरं आपण 6 ठिकाणी गॅप सोडलाय, 1 2 3 4 5 आणि 6. या 6 ठिकाणी 3-3 डबल क्रोशे करणार आणि इथे परत फुल जोडणार. कसं ते सांगते मी तुम्हाला. आता सुरुवात करू आपण. पांढरा दोरा जोडून घेऊ एका कॉर्नरला. तर हे जे कॉर्नरचे 2 चेन आहे, इथे आपण पांढरा दोरा जोडून घेऊ. हा आणि कॉर्नर जसा हिरव्याचा केला तसाच, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तर आपण 3 डबल क्रोशे म्हणजे पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला, हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा. नंतर 2 चेन आणि परत 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. हा झाला कॉर्नर आपला. आता पुढच्या गॅप मध्ये पुन्हा तेच 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. आणि याच्या पुढच्याही गॅप मध्ये परत 3 डबल क्रोशे. आणि त्यानंतर आपल्याला फुल जोडायचं आहे, 2 आणि 3. 3 डबल क्रोशे केल्यावर इथे मार्कर लावून ठेवलं. मार्कर लावूनच ठेवलंय आपण. दर 6 गॅप सोडल्यावर 7व्या गॅपला मार्कर लावून ठेवलंय. आता हे मार्कर काढून इथेही 3 डबल क्रोशे करायचे आहे, पण त्याच्या आधी एक पाकळी जोडणार आपण आणि नंतर एक पाकळी जोडणार. तर आता या फुलाच्या ज्या हिरव्या पाकळ्या आहेत, यापैकी एका पाकळीचा सेंटर जो आहे,
दोरा पाठीमागे राहू द्या, सुई समोर आणि या पाकळीच्या मध्यभागी टाकून एक सिंगल क्रोशे करा. म्हणजे ही एक पाकळी जोडल्या गेली. आता पुढचे 3 डबल क्रोशे जे करायचे आहेत आपल्याला हिरव्या ह्याच्यात ते करून घेऊ नेहमीप्रमाणे. 1 2 आणि 3 डबल क्रोशे झाल्यावर त्याच फुलाची दुसरी पाकळी जोडायची. फक्त जोडताना फुल असं ट्विस्ट नाही होणार, उलटं नाही जोडल्या जाणार नाही, याकडे लक्ष द्यायचं. ही जोडली आहे, याच्या पुढची जोडू, परत दोरा मागे, सुई समोर आणि मधली पाकळी त्यात सुई घालून एक सिंगल क्रोशे केला. तर आता हे एक फुल आपलं इथे जोडलं गेलं. आता 6 गॅपमध्ये 3 डबल क्रोशे नेहमीसारखे करून घ्यायचे प्रत्येक गॅपमध्ये. आता जसं ही पहिली गॅप आहे, इथे 3 डबल क्रोशे करते मी. 1 2 आणि 3. पुढच्या गॅपमध्ये असे 6 वेळा 3 डबल क्रोशे करून घ्या. बघा हे फुल जोडल्या गेलं. इथे 2 पाकळ्या, या एका 3 पांढऱ्या डबल क्रोशे आहेत त्याच्या आधी आणि नंतर एक पाकळी जोडली. मग 1 2 3 4 5 6 वेळा आपण 3 डबल क्रोशे करून घेतले. आता पुढे मार्कर आहेच आपला. इथे आपल्याला पुढचं फुल जोडायचं आहे, तर आपण त्याची परत एक पाकळी जोडू. आधी दोरा मागे ठेवा, सुई समोर आणि या हिरव्या पाकळीच्या मध्यभागी घालून एक सिंगल क्रोशे करा. आणि मग जिथे मार्कर लावला होता तो काढून तिथे 3 डबल क्रोशे करा. म्हणजे मार्कर जिथे आपण लावलेले आहे त्याच्या आधी एक पाकळी जोडतोय आपण आणि नंतर एक पाकळी जोडतोय. हे 3 डबल क्रोशे झाल्यावर आता दुसरी पाकळी जोडायची. परत याच्या लगतची आणि फुल सरळ येईल इकडे लक्ष द्या आणि उलट्या बाजूनी सुई घालून एक सिंगल क्रोशे करा. म्हणजे या 2 पाकळ्या अशा आपल्या 2 फुलं आपल्या जोडल्या गेली. छान दिसतंय ना. आता असेच परत 6 ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6 ठिकाणी 3 डबल क्रोशे करा. मग मार्कर आहे, मग तिथे परत असं फुल जोडायचं. 3 डबल क्रोशे 6 वेळा करून घ्या. मग मी एकदा परत फुल जोडायचं दाखवते. बघा आता परत इथे या 3 डबल क्रोशेच्या मागे पुढे हे 2 जोडले आहेत आपण इथे आणि इथे. आता 1 2 3 4 5 6 ठिकाणी 3 डबल क्रोशे केले. मार्करचा टाका आला, मार्कर काढून घ्या आणि इथे आता परत एक तिसरं फुल जोडायचं आहे. तर त्याच्या आधी एक पाकळी जोडायची, नंतर एक पाकळी. तर आधीची पाकळी जोडू आपण, दोरा मागे, सुई समोर आणि ही पाकळी सिंगल क्रोशेनी जोडायची. मग जिथे मार्कर होता तिथे 3 डबल क्रोशे करा. 1 2 आणि 3 आणि त्याच पाकळीच्या लगतची दुसरी पाकळी परत सिंगल क्रोशेनी जोडून घ्यायची. आता परत पुढच्या 6 ठिकाणी 3 डबल क्रोशे करा. चौथं फुल जोडा. अशी पूर्ण ही सगळी फुलं जोडून घ्या आणि शेवटी परत असेच डबल क्रोशे येतील. कॉर्नरला पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन 3 डबल क्रोशे. या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेच्या मधली गॅप आहे, इथे परत 3 डबल क्रोशे, इथे सुद्धा 3. हा कॉर्नर आहे, परत त्यात 3 डबल क्रोशे, 2 चेन 3 डबल क्रोशे. आणि मग दुसऱ्या बाजूला प्रत्येक गॅपमध्ये पहा, या 3 डबल क्रोशेच्या मधल्या ज्या गॅप आहे या प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशे करा. एवढं पूर्ण करून घ्या आणि मग मी तुम्हाला दाखवते पुढचं. हे आपलं पूर्ण झालंय बघा जोडून. सगळं किती व्यवस्थित सुंदर दिसतंय बघा. आता आपल्याला फक्त शेवटी काय करायचंय, एकूण माझे 3 आणि 3 6 आणि 3 9 फुलं जोडल्या गेले आहेत. तर 4 5 9. तर हवं तर तुम्हाला एक आणखीन आहे फुल, ते इथे मध्यभागी आपण जोडू शकतो मधल्या फुलाला खाली, म्हणजे असं सिमेट्रिकल डिझाईन दिसेल. आणि आता इथे मी फक्त मोत्यांच्या माळा लावणार आहे. आणि त्या माळा कशा लावणार आहे पहा. ही 2 फुलं अशी एकमेकांना जोडायची आहेत आपल्याला आणि ह्या जोडण्याच्या या जॉईंट पासून तर पुढच्या 2 फुलांच्या जॉईंट पर्यंत असं अशा माळा लावायच्या आपल्याला. आणि माळ्याच्या मध्यभागी आपण आता ख्रिसमस जवळ येतोय तर छान असं बेल वगैरे काहीतरी लावू किंवा लोलक वगैरे असं काही. तर एवढं मी पूर्ण करून घेते मग तुम्हाला दाखवते अर्थात माळा कशा लावते ते. आणि हवं तर तुम्ही गोंडेही लावू शकता याला, सुरुवातीला आणि शेवटी असे गोंडेही लावू शकता तुम्ही. तर जसं तुम्हाला याला आणखीन डेकोरेट करायचं असेल तसं करू शकता. फक्त एनीहाऊ हे फुलं मधल्या पाकळीला अजून एकदा जोडायचे आहेत आपल्याला. तर ते मी मणी जोडता जोडता करणार आहे. तुम्ही जर गोंडे लावले तर गोंडेनी जोडू शकता तुम्ही. इथे मध्यभागी लावले गोंडे असे लोंबते ठेवून थोडे तरी खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्ही जसं पाहिजे तसं याला डेकोरेट करा. आणि मी पण मोती लावते आणि तुम्हाला दाखवते.
आपले हे फुलं जोडणं झालेलेच होते. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मोती लावून डेकोरेट करा किंवा गोंडे लावा. तर तुम्ही सुद्धा हवं तर इथे गोंडे सुद्धा लावू शकता कॉर्नरला किंवा 2 फुलांच्या मध्यभागी असे जरी गोंडे लावले तरी चालेल. पण मी इथे फक्त मोती लावलेले आहेत. 6 mm मोती आहेत आणि आपण इथे या भागात पहा प्रत्येक फुलाला 2 ठिकाणी आपण जोडलेलं आहे. त्या दोन्ही ठिकाणी आपण मोती लावलेला आहे. शिवाय हे इथे 20 मोती आणि इकडे 20 असे 40-40 मोती आणि ही बेल शेप ज्या मिळतात. आपण बेल जाणीवपूर्वक लावला आहे की आता ख्रिसमस सुद्धा येतोय. त्यामुळे ख्रिसमससाठी जर सुद्धा ज्यांना हे तोरण करायचं असेल ते इथे बेल लावू शकतात. तुम्हाला बेल सोडून काही गोंडे वगैरे लावायचे असतील तर तसेही तुम्ही लावू शकता. तर हे अशी नुसती शोभेची बेल नाही आहे तर ती वाजते सुद्धा पहा. तर म्हणून या तोरणाचा उपयोग तुम्ही वाईन चॅमसाठी सुद्धा करू शकता. छान वारा आला की सुंदर असा किणकिण आवाज येईल. तर असं सुंदरसं हे तोरण आहे आणि इथे आपल्याला 20-20 मोती इथे लावले आहेत आणि हे स्टार्टिंगला जे इथे आहेत हे 14 मोती लावलेले आहेत इथे टोकाला. तर असं सुंदरसं हे आपलं तोरण आहे. खूपच आवडलं असेल तुम्हाला करायला आणि काही कठीण नाही. नुसते हे फुलं आपण केलेले आहेत आणि तोरणपट्टीला जोडलेले आहेत. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.